तिसरा सामना निश्चितपणे सलामीची जोडी आली आहे. एका बाजूने रोशन शेलार पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूने खेळाडू पाहायला मिळेल. चला टीम कसारा आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. निकेश भोईर आणि संकेत आमले यांच्याकडनं या टुर्नामेंटला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या गेल्यात. थँक्यू सो मच. असंच प्रेम राहू द्या. निकेश भोईर आणि संकेत आमले थँक्यू सो मच. जाऊयात मॅच कडे. पहिला चेंडू रिलीज केला जाईल. गोलंदाज तारा पहिले षटक हाताळण्यासाठी. तर स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय रोशन शेलार. नॉन स्ट्राइक एंड वरती निलेश गवळी. ओहो ताराचा हा पहिला चेंडू कव्हर ड्राइव्ह अप्रतिम पाहायला मिळतोय. हा झोन या फलंदाजाचा फेवरेट झोन ओळखला जातोय. पहिल्या चेंडूवरती रोशन शेलारने ठोकलाय चौकार. संघाचं खातं गोललं गेलंय. रोशन शेलार अगदी पहिल्या मॅच मध्ये दुसऱ्या मॅच मध्ये सुरेख कामगिरी करणारा हा रोशन शेलार यावेळेस मात्र तिसऱ्या मॅच मध्ये पहिल्याच चेंडूवरती ठोकलाय चौकार. ओहो ब्लॉक होलला चेंडू. काय कमालीचा चेंडू यावेळेस ताराच्या माध्यमातून हाताळला गेला. दहीगाव टीमचा हा तारा. स्वराज स्पोर्ट्स दहीगाव या टीम साठी खेळतोय हा तारा. चांगली गोलंदाजी. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूवरती प्रत्युत्तर पाहायला मिळालं नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. पहिला चेंडू राहिला होता रोशन शेलार साठी तर दुसरा चेंडू राहिलाय तारा या गोलंदाजासाठी. चांगला कमालीची गोलंदाजी केली जाते. संजयजी अधिकारी कुठे असतील त्यांनी संपर्क साधा. संजयजी अधिकारी. यावेळेस तारा नेक्स्ट बॉल घेऊन जाईल. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका खेळून काढलाय 30 झोन मध्ये. यावेळेस या चेंडूवरती एक धाव घेतली जाते आणि एका धावेने धावफलक पोहोचलंय 5 या अंकावरती. हो यावेळेस मात्र हवेमध्ये चेंडू होता. एक सिंगल मात्र घेतली गेली आहे. नो मॅन्स मध्ये चेंडू लँड होतोय थर्ड स्लिपला. फटका मात्र फसलेला होता. बराच काल चेंडू मात्र हवेमध्ये होता. बराच वेळानंतर चेंडू मात्र जमिनीवरती आदळला. यावेळेस मात्र निलेश आणि रोशन चांगली कामगिरी करतायत. रोशन शेलार आणि निलेश गवळी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक ताराच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. हो यावेळेला चेंडू हवेमध्ये उडवलाय. 38 चा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडू धरतीला दान. झेल सुटतोय. ओहो यावेळेस या चेंडूवरती मात्र विकेट प्राप्त होण्याची संधी होती. तारा चांगली गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षणाचा यावेळेस थोडासा आभास पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळतं. यावेळेस चांगला चेंडू राहिलाय. निर्धाव चेंडू आलाय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस स्कोरबोर्ड वरती धावा 7 या आकड्यावरती पाहायला मिळते धावसंख्या. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस ताराने चांगली गोलंदाजी केली. निश्चितपणे 38 मध्ये एक संधी देखील उपलब्ध करून दिली गेली होती. थर्ड स्लिपला देखील एक झेल उडला होता. नो मॅच मध्ये चेंडू लँड झाला होता. 2 संध्या गमावल्या आहेत टीम स्वराज स्पोर्ट्स दहीगाव टीमनं. चांगली गोलंदाजी ताराच्या माध्यमातून झाली. एक गुणी खेळाडू आहे खऱ्या अर्थानं तारा आणि गोलंदाजीची कमांड देखील सुरेख सांभाळतो आणि सलामीसाठी देखील तारा विकेट वरती बॅटिंग साठी पाहायला मिळतोय. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आहे
चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. त्याच अनुषंगाने त्याला मात्र लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षणासाठी तैनात करण्यात आलंय. यावेळेस आपण पाहतोय एक क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या दिशेला, स्पेअरलेगच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक, कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक लॉंग ऑफच्या दिशेला असं क्षेत्ररक्षण सज्ज करण्यात आलंय. 30 यार्डमध्ये 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. एक स्लिप देखील तैनात करण्यात आली आहे. विवर रचना खूप सुरेख आहे. ही विवर रचना भेदून काढली जाईल का रोशन शेलारच्या माध्यमातून? यावेळेस षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आकाश. ओहो, यावेळेस अगदी चेंडू जर बघायला गेलात तर ऑफस्टिकच्या बाहेर अभि सावंत सर सांगतायत इट्स अ वाईट बॉल. वाईट कॉल आलाय. एक्स्ट्राची धाव जोडली जाईल धाव फलकावरती, कारण पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धाव मिळते अवांतर. एक्स्ट्राच्या धावा मात्र रोखाव्या लागतील. खऱ्या अर्थानं तारानं चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या. आकाश आला षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आणि आकाशला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा रोशन शेलार यावेळेस फटका खेळून काढतो बी शेप मध्ये. लॉंग ऑफच्या दिशेला तारा आहे. सिंगल घेतली गेली आहे. थोडीशी फंबलिंग, त्याचा फायदा मात्र यावेळेस दुहेरी धाव देखील प्राप्त होतीये. सिंगल धाव यावेळेस दुहेरी अंकामध्ये कन्वर्ट केली जाते. कॉलिंग चांगली होती. अगदी थोडीशी फंबलिंग, अगदी बघायला जर गेला तर 1-2 सेकंदाचा फरक असतो मित्रांनो. त्या 2 सेकंदांमध्येच ही दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. चांगली कोऑर्डिनेशन, चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. हो, यावेळेस शरीर यष्टीपासून दूर ठेवलाय चेंडू. अगदी सफल चेंडू पाहायला मिळाला आकाशचा. हाच निर्धार आहे खऱ्या अर्थानं आकाशचा की फलंदाजाच्या शरीर यष्टीपासून दूर चेंडू जेवढे ठेवले जातील तेवढे मात्र संघासाठी आणि स्वतःसाठी देखील महत्त्वाचे मानले जातील. कारण आपण पाहतोय वारंवार मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळण्याचा निर्धार आहे, परंतु यावेळेस चेंडूचा फायदा घेऊ शकला नाही. ओहो, स्ट्रेट ड्राईव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क तितकासा चांगला नाही आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आला आहे. आकाश कामगिरी करतोय, कारण पहिल्या चेंडूवरती त्याला मात्र माघारी परतावं लागेल. डग आउट मध्ये रोशन शेलार. थँक्यू सो मच बॅटर. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय सुनील. थँक्यू सो मच. अगदी वॉर्मअप करत स्पीडली मात्र मैदानाच्या आत पोहोचलाय सुनील. थँक्यू सो मच, कारण वेळ महत्वाची आहे मित्रांनो. आणि यावेळेस आकाश मात्र षटक क्रमांक 2 मध्ये कामगिरी करतोय. काय जबरदस्त गोलंदाजी. केवळ 2 धावा आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या गेल्यात. एक एक्स्ट्राची धाव, एक दुहेरी धाव आली होती पहिल्या चेंडूवरती. उर्वरित 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत. हो, यावेळेस हा टाकलेला चेंडू देखील काय कमालीचा पाहायला मिळतोय. चेंडू रिलीज झाला गुड लेंथला आणि अगदी स्लोवर चेंडू यावेळेस पाहायला मिळाला. गती कमी होती या चेंडूवरती, परिणामी निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आकाश काय कमालीची गोलंदाजी केली आहे. केवळ 3 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. एक गडी देखील बाद केलाय. लाजवाब गोलंदाजी. तारानं 7 धावा दिल्या. यावेळेस आकाशनं आतापर्यंत 5 चेंडूंवरती दिल्यात केवळ 2 धावा, 3 धावा आणि एक गडी देखील बाद केलाय. हो, फुल ऑफ लाईनचा चेंडू, लॉलीपॉप. यावेळेस मात्र लेग अंपायर सांगतायत इट्स अ नो बॉल. यावेळेस रिव्ह्यू घेतला जातोय गोलंदाजीच्या माध्यमातून. पंचांचा इशारा आहे नो बॉलचा आणि अपील पाहायला मिळते टीम स्वराज स्पोर्ट्स दहीगाव टीम कडनं. चेक केलं जाईल. संपूर्ण लाईव्हची टीम, संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे आणि निश्चितपणे चेक केलं जातंय लाईव्हच्या माध्यमातून. इट्स अ नो बॉल. हा नो चेंडू आहे. कमरेच्या वर राहिलाय आणि हे म्हणजे तावडे सर यांचा इशारा येतोय इट्स अ नो बॉल.
नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फ्रीट साठी घेऊन जातोय. हो हो, फ्रीटचा चेंडू आकाश मात्र मारू देत नाहीये. निर्धाव चेंडू आलाय आणि यावेळेस मात्र 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धाबा 11 11 रन ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. समाप्ती अखेरीस धावफलक पोहोचलोय 12 अंकावरती. कारण जो नो चेंडू टाकला गेला होता तो विकेट किपरच्या हातातून निसटून घोषित क्षेत्रामध्ये निघून गेला होता. या अनुषंगाने धावफलक 12 अंकावरती पोहोचलाय. टीम KCA 11 कसारा टीम 2 षटकांमध्ये आतापर्यंत धावा जमा केल्या आहेत 12 चेंडूंमध्ये 12 धावा आल्या आहेत. हो, षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी यावेळेस गोलंदाज येतोय. चेंडू फर्स्ट स्लिपला निघून गेला एका धावेसाठी. सॉरी, स्लिप मध्ये चेंडू यावेळेस पाहायला मिळाला एका धावेसाठी आणि एका धावेने धावफलक 13 या अंकावरती. यावेळेस मात्र अतिशय मंद गतीने सुरुवात पाहायला मिळते KCA 11 कसारा टीम कडनं. तर स्वराज स्पोर्ट्स दहिगाव टीम कामगिरी करून दाखवते गोलंदाजीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी झाली आहे. 12 चेंडूंमध्ये दिल्या गेल्या होत्या 12 धावा. या तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवरती एक सिंगल आली आहे. धावफलक पोहोचलं 13 या अंकावरती. हो हो, यावेळेस मात्र लिडिंग एज आणि या चेंडूवरती देखील धाव प्राप्त होत नाहीये. फटकेबाजी खराब पाहायला मिळते आहे टीम KCA 11 कसारा टीम कडनं. दहिगाव टीम काय कमालीची गोलंदाजी करते, चांगली गोलंदाजी करते. यावेळेस षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आलेला मोहन देखील चांगली कामगिरी करून दाखवतोय. हो हो, यावेळेस एक धाव कंप्लीट करण्याचा निर्धार आणि यशस्वी यावेळेस कंप्लीट केली गेली आहे. बॅकअप पाहायला मिळाला या चेंडूवरती, अन्यथा आणखी एक धाव मात्र प्राप्त झाली असती. चांगला बॅकअप होता. एक आली आहे धाव या चेंडूवरती आणि प्रत्येक चेंडूवरती मात्र सिंगल डबलने धावा दिल्या जात आहेत. आतापर्यंत जर बघायला गेलात तर केवळ एक चौकार पाहायला मिळाला होता, तो मात्र बॅटर रोशन शेलारच्या माध्यमातून. उर्वरित एकही चौकार इतर फलंदाजांना मारलेला नाहीये. अजूनही निलेश गवळी हा मात्र विकेट वरती आहे. स्ट्रायगेन वरती आपण त्याला पाहतोय, परंतु त्याच्या बॅट मधनं देखील फटके येत नाहीयेत. हो, आता मात्र चेंडू हवेमध्ये उडवलाय. कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. कॅरी करून थ्रो करेल. दरम्यान दुसरी धावेचा कॉल आणि सहजरित्या ही दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. निश्चित ज्या वेळेस मात्र मोठे फटके येत नाहीत मित्रांनो, त्यावेळेस मात्र क्रिकेटची लाईफ लाईन यूज केली पाहिजे. सिंगल डबलने धावा देखील घ्यायला हव्यात, कारण विकेटवरती इतका सहज फटकेबाजी मात्र करता येत नाही. चांगली विकेट आहे, चांगली गोलंदाजी देखील होतीये आणि या चांगल्या गोलंदाजीला सन्मान देत असताना सिंगल डबलने मात्र स्कोरवरती धावा ठेवणं चालू ठेवणं गरजेचं बनलंय. हो, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू शरीर यष्टीपासून दूर. बॅटची लिडिंग एज होतीये आणि यावेळेस निलेश गवळी बॅक टू द पवेलियन. सलामीची जोडी फोडली गेली आहे. तुषार शेलार
फिर मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. ओहो, या वेळेस मात्र मजा घेत आहेत खऱ्या अर्थानं गोलंदाज आणि या क्षेत्ररक्षक स्वराज स्पोर्ट्स दहीगाव टीमचे. कारण काय गोलंदाजी घडली आहे. पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्या होत्या केवळ 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये खर्च झाला केवळ 4 धावा 5 धावा आणि या षटकामध्ये मात्र आतापर्यंत दिल्या गेल्यात 4 धावा. काय कमालीची गोलंदाजी. 3 षटक समाप्त झाली आहेत. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी यावेळेस कर्णधाराने जबाबदारी दिली आहे. गोलंदाज रोशन या गोलंदाजावरती विश्वास दाखवला गेलाय. धावफलक पोहोचलंय 16 या अंकावरती. 18 चेंडूंमध्ये आतापर्यंत 16 धावा घेतल्या गेल्यात केसीए 11 कसारा टीमनं. तर स्वराज स्पोर्ट्स दहीगाव टीम सांगतीये की अभी तो खेल बाकी है दोस्त. हो, या वेळेला चेंडू हवेमध्ये उडवलाय. अंतर किती, जेवढा हवं तेवढा. टॉस कप बॉक्सला सलामी देतोय हा चेंडू. आलाय या वेळेस मात्र संघर्षाचा निनाद करणारा सुनीलच्या बॅट मधनं यूज हँडसम ब्रँडेड षटकार. थँक्यू सो मच. का नाही गाजणार मित्रांनो. कामदेवी स्पोर्ट्स लाहे क्रिकेटचा खऱ्या अर्थानं गाजलाय. कारण या वेळेस मात्र लाहे गावानं कुठलीही कसर केली नाहीये. ग्रामस्थांनी देखील आणि या मंडळानं देखील. या वेळेस मात्र कमालीचा फटका. अगदी या वेळेस लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेलाय. बॅक टू बॅकचा सुनीलच्या बॅट मधनं तडाखा येतोय. इट्स अ मॅक्सिमम सिक्सर 6 धाव्यांसाठी. बॅक टू बॅकचे 2 आले. तिसरा येईल का. ओहो, या वेळेस प्रयत्न होता प्रयत्नांची दाद द्यावी लागेल. सुनीलला काय कमाल केली आहे. आतापर्यंत लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळत होती. आता मात्र सुनील सांगतोय हाय स्कोरिंग देखील पाहायला मिळेल या षटकामध्ये. कारण आतापर्यंत बॅक टू बॅकचे 2 षटकार ठोकले गेलेत. सुनीलच्या माध्यमातून एक चौकार 2 षटकार आलेत आणि धावफलक पोहोचलंय 28 या अंकावरती. ओहो, 2 आले होते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका खेळून काढलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडू कॅरी करेल, थ्रो करेल आणि या वेळेस प्रेम रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. माघारी परतावा लागेल या फलंदाजाला. सुनील यावेळेस स्ट्राइक एंड वरती पोहोचलाय. सामना करेल नेक्स्ट बॉलचा. ओहो, यावेळेस देखील तडाखा पाहायला मिळतोय. अगदी या मुख्य व्यासपीठावरती विराजमान मान्यवरांना सलामी देताना हा चेंडू. कमालीची बॅटिंग. सुनीलच्या बॅट मधून आलेला हा 3रा चौकार या सामन्यामधील. सुभाष. हो, यावेळेस देखील फटका सुरेख आहे. मिस फील्ड झाली आहे. चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षकाला बीट करून सीमा रेषे पार. शेवटच्या चेंडूवरती देखील शुभमने ठोकलाय, सुनीलने ठोकलाय चौकार.
चला जो काय विचार विनिमय असेल अगदी 59 सेकंदाच्या आत 1 मिनिटाच्या आत निर्णय होऊन जाऊ द्या. बॉल द्यायचे बॉल. वेट वेट वेट. हॅलो. चला चेंडू आलेला आहे. दुसरा चेंडू घ्यायचा असेल तर घेऊ शकता, परंतु मॅच त्वरित चालू करा मित्रांनो, कारण जास्तीचा वेळ घेतला जातोय आणि तो जास्तीचा वेळ मात्र घेऊ नका, कारण टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच ऑफिशियल पंचांना देखील कॉल असेल. किरण यावेळेस चेंडू घेऊन जातोय. ओहो क्लीन बॉल. तारा यावेळेस मात्र या रात्रीच्या समयात चमकू देत नाहीये किरण. किरणने यावेळेस रोशनी टाकली आहे ती मात्र तारावरती. काय समीकरण होतं तारा टू किरण आणि यावेळेस तारा चमकला नाहीये तर किरण चमकलाय. या विकेट साठी डीजे हॉकर्स होऊन जाऊ द्या एक समोदार संगीत. किरण यावेळेस पुढचा चेंडू घेऊन जातोय. यावेळेस देखील संधी होती, संधी गमावली आहे. झेल सुटला यावेळेस. संधीचं सोनं करणं गरजेचं होतं यावेळेस, कारण किरण चांगली गोलंदाजी करतोय. अगदी अचूक टप्प्यावरती मारा पाहायला मिळतोय. एक महत्वाचा फलंदाज तारा याला मात्र खऱ्या अर्थानं या रात्रीच्या समयामध्ये चमकू दिलं नाहीये किरणनं. किरण म्हणजे सूर्य आणि एका बाजूने सूर्य होता एका बाजूने तारा होता. हो हो यावेळेस या चेंडूवरती देखील कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. चांगली गोलंदाजी, अगदी किफायतशीर गोलंदाजी केली जाते. अचूक टप्पा गाठला गेलाय. धावफलकावरती केवळ 4 धावा पाहायला मिळतात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक कसं हाताळलं जावं याचं उत्तम उदाहरण देतोय किरण. लाजवाब गोलंदाजी, कमालीचा स्पेल हाताळला जातोय या महत्वाच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने कसारा टीम कडनं. ओहो यावेळेला शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता, पुल केलाय. 38 मध्ये चेंडू उडवला गेलाय. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. यावेळेस काय घडलंय तर फलंदाज सेफली पोहोचलाय. पंचांचा कॉल पाहायला मिळाला. या चेंडूवरती धाव घेतली गेलेली नाहीये, रोखलं गेलंय. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस स्कोर बोर्ड वरती धावा केवळ 5 पंचा. 6 चेंडूंमध्ये केवळ 5 धावा, 1 गडी बाद किरणनं कामगिरी करून दाखवली आहे. एक महत्वाचा फलंदाज तारा याला देखील तंबूच्या आश्रयाला धाडलं गेलंय. संपूर्ण कामगिरी जी करायची होती मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये किरणनं 100% एफर्ट दिलाय. आता मात्र उर्वरित गोलंदाजांना राहिलेली कामगिरी करून दाखवावी लागेल, कारण समीकरण आता मात्र आलंय 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 36 धावा, म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट 12च्या घरामध्ये पोहोचलाय. 12च्या सरासरीनं धावा जमा कराव्या लागतील. 18 चेंडू आणि 36 धावा. हु विल विन दिस मॅच आय डोंट नो, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो.
अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो, संबोधला जातो आणि निश्चितपणे चांगली कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाज प्रेम यावेळेस षटक क्रमांक दुसरा हाताळतोय. हो यावेळेस चेंडू ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न 38 मध्ये क्षेत्ररक्षकाकडून यावेळेस झेल मात्र कॅरी होऊ शकला नाहीये. या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. रिक्वायर्ड रन रेट 12च्या घरात असताना आता मात्र मोठे फटके कन्वर्ट करावे लागतील, चांगली फलंदाजी करावी लागेल, 12च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील. हो यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑन तो क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, कॅरी झालाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. धावफलक पोहोचलंय 6 या अंकावरती. 6 रन ऑन बोर्ड 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावफलकावरती 6 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या अर्धासाठी प्रेम आलाय आणि प्रेम देखील कामगिरी चांगली करतोय. 6 धावा. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू वाईट, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती विकेट घेतली गेली, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर 2 चेंडू निर्धाव आणि शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल घेतली गेली आहे. अशा 5 धावा घेतल्या गेल्यात पहिल्या षटकामध्ये. ओके ओके 5 धावा धावफलकावरती आहेत. थँक्यू सो मच. थोडीशी मिस्टेक होती, एक धावा एक्स्ट्राची आली होती स्कोरवरती. हो यावेळेस कमालीचा फटका आहे. गॅप प्रॉपर शोधला गेलाय, परंतु काय गॅप यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकानं भरून काढला गेलाय. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, लाजवाब क्षेत्ररक्षण. अगदी हा डिस्टन्स मात्र बघायला जर गेला तर खूप मोठा होता. क्षेत्ररक्षकानं तो कव्हर केला, चेंडूला कॅरी केलं आणि या चेंडूवरती घेतल्या गेल्या 2 धावा. या 2 धाव्यांनी धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक 7 या अंकावरती. एकच धाव घेतली. ओके 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 एक सिंगल धाव घेतली गेली आहे. चांगला यावेळेला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हो यावेळेस यू मिस, आय डेफिनेटली हिट. यावेळेस क्लीन बोल्ड, फलंदाज होतोय बाद. सामना गमावल्यानंतर दुसरा सामना देखील पराभूत झाला. यानंतर तिसरा सामना देखील या ठिकाणी पराभूत होतोय की काय, पराभवाच्या छायेमध्ये पोहोचतोय. या संपूर्ण सामन्यावरती पकड पाहायला मिळते KCA 11 कसारा टीमची. ओहो यावेळेस वेगवान चेंडू, अतिशय वेगवान गती परिवर्तन प्रेमच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी प्रेमच्या माध्यमातून होतीये. आतापर्यंत या षटकामध्ये दिल्या गेल्यात केवळ 2 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील प्रेमचा. स्पेस करेल हा चेंडू. सेकंड वरती कोण आहे तो बॅट्समन?
रोहनच्या बॅट मधनं काय कमालीचा तडाखा पाहायला मिळाला. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक. चेंडू हवाई सफर करत निघून गेलाय. इट्स अ मॅक्सिमम सिक्सर. 6 रन. या षटकारांना धावफलक 12 अंकावरती पोहोचतोय. कमालीचा फटका पाहायला मिळाला रोशनच्या बॅट मधनं. संघर्षाचा निनाद झालाय. यावेळेस बॅटर सांगतोय की जब तक तोडेंगे नहीं पाय छोडेंगे नहीं. मॅच अजूनही आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी 12 चेंडू 28 धावा. 14च्या सरासरीनं धावा घ्याव्या लागतील. ओहो, या वेळेस मात्र फुल ऑफ लाईनचा चेंडू, लॉलीपॉप चेंडू होता. या चेंडूवरती प्रत्युत्तर नाहीये. मिस झालाय फलंदाज आणि डेफिनेटली दांडी गोल केली आहे. चला नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आत त्वरित या मित्रांनो, सहकार्य करा. वेल जास्तीचा घेतला गेला या मॅच साठी. चला वॉर्मअप करत फलंदाज, चला जरा स्पीडअप घ्या. .1चा सामना आतापर्यंत झालाय. धाबा आल्यात 12 धाबा. आतापर्यंत 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये केवळ 12 धाबा घेतल्या गेल्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट मात्र वाढत चाललाय. 14च्या अगेन्स्ट यावेळेस मात्र रन रेट पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि 28 धाबांचं समीकरण आलंय. 14.5च्या सरासरीनं 50च्या सरासरीनं यावेळेस मात्र धाबा जमा कराव्या लागतील. टीम स्वराज स्पोर्ट्स दहीगाव टीमला जर विजय संपादित करायचा असेल. ओहो, अगदी मोहम्मद कैफ ज्या वेळेस बॅट जशा प्रकारे विकेट वरती आदळाबाईचा बॅटिंग करत असताना असा काही आगला वेगळा टान्स पाहायला मिळतोय यावेळेस बॅटरच्या माध्यमातून. परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. सफर. ओहो, यावेळेस मात्र फटका फसलाय. झेल देखील फसलेला पाहायला मिळतोय. ऑन साइडला हा चेंडू उडवला होता. क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये हजर होता. झेल मात्र कॅरी करू शकला नाहीये. रात्रीच्या समयास यावेळेस मात्र झेल आणि क्षेत्ररक्षण थोडस खराब पाहायला मिळतंय. झेल देखील सुटतायत. क्षेत्ररक्षण देखील या लाईट्स मध्ये थोडस खराब पाहायला मिळत आहे. डे नाईटची स्पर्धा अगदी दुसरा दिवस जबरदस्तरित्या संपन्न होताना पाहायला मिळतो. यावेळेस हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी घडती आहे निलेशच्या माध्यमातून. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये जर बघायला गेलात तर निलेश पाहायला मिळतोय. सलामीला देखील निलेश पाहायला मिळाला KCA 11 कसारा टीम कडनं. आणि यावेळेस मात्र गोलंदाजीची कमांड सांभाळतोय. हो, यावेळेस काय हा ना करता करता यावेळेस मात्र चेंडू घोषित क्षेत्रामध्ये निघून गेला एका धावेसाठी. आणि या एका धाब्याने धावफलक पुढे सरसावतोय 14 या अंकावरती. संपूर्ण सामन्यावरती वचक पाहायला मिळतोय, दबदबा पाहायला मिळतोय. आणि अगदी सुरुवातीपासूनच मात्र KCA 11 कसारा टीमनं या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं जान ओतली आहे. हा सामना पूर्णपणे मात्र जर पारड जड बघायला गेला तर KCA 11 कसारा टीमचं पाहायला मिळतं. कारण आता मात्र 15च्या देखील पुढे रन रेट, रिक्वायर्ड रन रेट पोहोचलेला पाहायला मिळतोय. तब्बल 22.29च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील. यावेळेस चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये निघून जातोय. अभिसावंत सर सांगतायत एक धाव जोडली गेली आहे सर निश्चितपणे संघाच्या खात्यामध्ये. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होतोय. आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धाबा केवळ 15 धाबा. 18 चेंडूंमध्ये 15 धाबा घेतल्या गेल्या आहेत. समीकरण आता मात्र 6 चेंडू आणि 25 धाबांचं. 6 चेंडू 25 धाबा. सहा मध्ये 25 कंप्लीट केल्या जातील का? चला नेक्स्ट मॅच दोन्ही कर्णधार आपण यायचे. हो, यावेळेस चेंडू हवेमध्ये घोषित क्षेत्रामध्ये एका धाब्यासाठी.
वेदिका स्पोर्ट्स दलखन टीमचा कर्णधार आणि गांधेवी स्पोर्ट्स पिंपलपाडा टीमचा कर्णधार. चला दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस्का बॉक्स मध्ये या. टीम दलखन आणि पिंपलपाडा, चला दोन्ही कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचे त्वरित. ओहो, यावेळेस लिडिंग एज घेऊन चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये जातोय, परंतु सिंगल डबलने काही होणार नाहीये. स्वराज स्पोर्ट्स दहीगाव टीम देखील जाणतीये. यावेळेस मात्र संपूर्ण सामना झुकलाय, नवे झुकवला गेलाय गोलंदाजीच्या माध्यमातून. एक स्मित हास्य देखील त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत आहे. सांगतायत की एक सामना गमावल्यानंतर हा सामना महत्वाचा होता आणि कसारा टीम दमखम दाखवते. यावेळेस मात्र हा बाई सपार, इट्स अ मॅक्सिमम सिक्सर. आले 6 धाबा. चला टीम दलखनचा कर्णधार आणि पिंपलपाडा टीमचा कर्णधार, दोन्ही टीमचे कर्णधार आलेले आहेत. नाणेफेकी केली जाईल. ओहो, यावेळेस देखील फटका मारण्याचा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 9 मॅन्स मध्ये चेंडू लँड होतो 30 यार्ड मध्ये. एक सिंगल धाव घेतली गेली आहे आणि सिंगल वरती संतुष्ट राहावं लागेल. धावफलक पोहोचलं 24 या आकड्यावरती. आता मात्र 3 चेंडू आणि विजयासाठी, सॉरी 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 16 धाब्यांची गरज. केवळ औपचारिकता पाहायला मिळते, कारण 2 चेंडूंमध्ये 16 धाबा इट्स इम्पॉसिबल. 2 चेंडूमध्ये 16 धाबा देखील होऊ शकतात मित्रांनो. हा क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये आम्ही अनेक नाट्यमय मुवमेंट पाहिले आहेत. यावेळेस पंचांचा इशारा येतो, अभिसपन सर सांगतायत इट्स अ नो बॉल, नो प्लस 1. 2 धाबा घेतल्या गेल्यात आणि पुढील चेंडू फ्री हिट, म्हणजेच संधी प्राप्त झाली आहे. 2 बॉल 14. म्हणून मित्रांनो म्हणतो ना की 2 चेंडूमध्ये 16 धावा देखील होऊ शकतात. अशा चुका जर वारंवार घडल्या तर निश्चितपणे मॅच फिरू शकते. या वेळेस मात्र फ्रीडचा चेंडू चांगल्या रीतीने हाताला गेलाय. आता मात्र पूर्णपणे मॅच, एक चेंडू शिल्लक आहे, एक चेंडू खेळावा लागेल बॅटरला. एक चेंडू आणि विजयासाठी 14 धाबा. केसीए 11 कसारा टीम खऱ्या अर्थानं या सामन्यावरती वर्चस्व प्रस्थापित करते. पुढील वाटचालीसाठी देऊया दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि नो डाऊट या मॅच मध्ये ज्या फलंदाजाची अप्रतिम कामगिरी राहिली, बॅटिंग करत असताना धावा अगदी कमी होत्या, परंतु जबाबदारी घेतली आणि जबाबदारी घेतल्यानंतर सुनीलनं मात्र तब्बल ठोकल्या 9 चेंडूंमध्ये 26 धावा.